नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत अपेक्षा ही कथा. हे बघ, आजपासून तुझा आणि माझा काही संबंध नाही. माझी बायको म्हणून मी तुला कधीच स्वीकारणार नाही. तुला या घरात राहायचं तर राहा, सुनेची कर्तव्य कर, बाकी माझ्याकडून कसलीच अपेक्षा ठेवू नको. अभय राधिकाला म्हणाला. म्हणजे माझं काही चुकलं का? राधिका अपराधी स्वरात म्हणाली. नाही ग, चूक माझीच आहे. मलाच लग्न करायचं नव्हतं तुझ्याशी. अभय चिडून म्हणाला. का? मी पसंत नव्हते का तुम्हाला? राधिका. हवं तर तसं समज, पण इथून पुढे माझ्या कुठल्याच बाबतीत लक्ष घालायची गरज नाही. अभय ऑफिसला निघून गेला. अहो ऐका तरी. राधिका त्याच्या मागून धावली. इतक्यात सासूबाई पुढे आल्या. काय ग, काय झालं? काही नाही. माहेरची आठवण आली. जाऊन येऊ का म्हणताना हे नाही म्हटले. राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं. अजून थोडे दिवस असं व्हायचंच. अजून लग्नाला 15 दिवसच झाले आहेत तुमच्या. सासूबाई म्हणाल्या तशी राधिका रडू लागली. अगं रडतेस कुशला? आणि आत्तापासूनच नवऱ्याला पाठीशी घालायला लागलीस की काय? जाब विचारण्याआधीच. सासूबाई तिला जवळ घेत म्हणाल्या. म्हणजे? मी ऐकलं आहे सगळं. लग्न म्हणजे काय खेळ नव्हे. नवरा बायकोने एकमेकांकडून अपेक्षा ठेवायच्या नाहीत तर कोणी ठेवायच्या? आणि बायको म्हणून स्वीकारणार नाही म्हणजे काय? त्याच्या मनात काय आहे देव जाणे. पण वेडवाकडं काही नाही हे मात्र मी ठामपणे सांगू शकते. थांब, संध्याकाळी येऊ दे त्याला, चांगलं खडसावते. सासूबाई रागाने म्हणाल्या. नको आई, मी तुम्हाला सारं काही सांगितलं असं होईल. पुन्हा मलाच बोल लावतील हे. मी जाईन माहेरी थोडे दिवस. राधिका आपले डोळे पुसत म्हणाली. जाशील ग, पण तुझ्या संसाराची घडी आधी बसवावी लागेल ना. सारं सुरळीत झालं की आपल्याला निवांत जा माहेरी. तेव्हा वाटणारही नाही तुला माहेरी जावं म्हणून. सासूबाईंच्या या शब्दांनी राधिकाला धीर वाटला. आता मी सांगते तसं कर. राधिका आणि सासूबाई एकमेकींशी बराच वेळ बोलत राहिल्या. रात्री अभय घरी आला आणि राधिका सासूबाईंनी सांगितलेलं सगळं विसरली. अहो, मी कमी शिकले म्हणून तुम्हाला आवडत नाही का? छोट्या शहरातून आले म्हणून? की मॉडर्न राहत नाही म्हणून? आणखी काही वेगळे कारण तर नाही ना? तोच विषय आणखी किती उगाळणार आहेस? सांगितलं ना मी तुला माझी बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही म्हणून. आता या विषयावरून रोज सारखी कटकट नाही करायची मला. अभय वैतागून म्हणाला. असं कुठे असतं का? लग्न करायचं आणि वर म्हणायचं आपण नवरा बायको म्हणून राहायचं नाही. लोक काय म्हणतील? राधिका म्हणाली. त्यात काय, 4 चौघात आपण नवरा बायकोसारखं वागायचं. बाकी एरवी तू माझ्या आयुष्यात लक्ष घालायचं नाही आणि मी तुझ्या. इतकं सोपं आहे हे. अभय झोपायच्या तयारीला लागला. किती स्वप्न पाहिली होती मी. अर्थात प्रत्येक मुलीची आपल्या संसाराची काही स्वप्न असतात, पण माझ्या बाबतीत काही वेगळंच घडत आहे. राधिका रात्रभर तळमळत राहिली. राधिका, अगं नुसती बागेतली फुलं तोडत बसणार आहेस का? सकाळी उठल्यावर तुझ्या नवऱ्याला आधी चहा लागतो. आत ये बघू आणि अभयला चहा दे पटकन. सासूबाई आतून ओरडल्या तशी राधिका आत आली. राधिकाने अभयला चहा करून दिला. आई, नाश्ता काय करायचा? मी काय सांगू? विचार तुझ्या नवऱ्याला. सासूबाई देवघरातून म्हणाल्या. अहो नाश्ता? काहीही करा म्हणत अभय आवरायला पळाला. राधिकाने गरम पोहे बनवले आणि अभयचा डबाही तयार करून ठेवला. अगं पोहे कशाला केलेस? माझ्या मुलाला आवडत नाहीत अजिबात. सासूबाई आत येत पोह्यांची चव घेत म्हणाल्या. हे ऐकून अभय विचारात पडला. गेले 15 दिवस आई राधिकाशी व्यवस्थित वागत होती. तिचा स्वभावही असा कटकट करण्यासारखा नाही. अचानक तिला काय झाले हे अभयला कळेना. मात्र या सासूसुनेच्या वादात आपण कधीच पडायचे नाही असे ठरवून अभयने त्याकडे दुर्लक्ष केले. अभय आवरून ऑफिसला निघून गेला आणि राधिकाच्या सासूबाई पुन्हा तिच्याशी नॉर्मल वागू लागल्या.
रात्री अभय घरी आला तेव्हा सासूबाई आणि राधिका एकमेकींशी वाद घालत होत्या. आई, तुम्ही मला शिकवल्याशिवाय या घरचे रीतिरिवाज कळणार तरी कसे? राधिका सासूबाईंना म्हणत होती. शिकवायचे काय त्यात? आम्हाला आमच्या सासूबाईंनी हाताला धरून शिकवले नव्हते काही. आम्ही सगळं बघून सवरून शिकलो, सासूबाई तोऱ्याने म्हणाल्या. हे असं असेल तर अवघडच आहे बाई. राधिका तोंडातल्या तोंडात पुटपुटत स्वयंपाकघरात गेली. आईला नक्की झालंय तरी काय? तिचा स्वभाव असा कधीच नव्हता. आणि राधिका, तिच्या स्वभावाचा फारसा अंदाज नाही, तरी ती आईशी आत्तापासूनच वाद घालायला सुरुवात करते म्हणजे काय? अभयला काही कळेना. आता हे असले प्रकार रोज होऊ लागले. सहवासाने प्रेम वाढतं. ही सासूबाईंनी दिलेली शिकवण जपत राधिका अभयचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होती. त्याची आवड निवड जपत होती आणि सासूबाई तिला छुपी मदत करत होत्या. आता रोजचेच झाल्याने राधिकाचे सासरेही आपल्या बायकोच्या वागण्याला वैतागले. काय रे तुझी आई, नवीन आलेल्या सुनेशी कसे वागते? सारखं वाकडं लावते प्रत्येक बाबतीत. आणि तुझी बायकोही ऐकून घेत नाही काही. साधा शब्दही पडू देत नाही खाली. तू समजाव तुझ्या बायकोला जरा. वडील अभयला म्हणाले. बाबा, मीही वैतागलो आहे या रोजच्या कटकटीला. अभय म्हणाला आणि ते सासूबाईंनी ऐकायला एकच गाठ पडली. वैतागला आहेस ना? मग तुझ्या बायकोला घेऊन वेगळं राहा. काहीच ऐकत नाही ती माझं. नुसता वाद घालत राहते. तिच्या आई बाबांनी तिला काहीच शिकवलेले दिसत नाही. आपल्या सासूबाईंचं हे बोलणं ऐकून राधिका खवळली. वेगळं कुठे राहणार आई? तुमची काही ना काही रोजची कटकट सुरूच असते. पण आता बाद झालं. ते काही नाही. तुम्हा दोघींना एकमेकींशी जमून घ्यावं लागेल आणि सून आणि माझी बायको या नात्याने तू तिचा मान राखायला हवास, अभय मध्येच चिडून म्हणाला. हे ऐकून राधिकाच्या सासूबाई समाधानाने हसल्या. अभय अजूनही तिच्याशी अंतर ठेवून वागत होता, म्हणून तिनेही आता अभयकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. सासूबाई आणि तिच्यातल्या नाटकाला लवकरच ती कंटाळली. खोलीत येऊन राधिकाने खरंच आपली बॅग भरली. अगं, खरंच जातेस की काय? सासूबाई तिच्या पाठोपाठ आत येत म्हणाल्या. होय आई, खरंच कंटाळले मी. यांच्या वागण्यात काहीच फरक पडत नाही. राधिका रडवेली होत म्हणाली. जाऊन ये बाळा. आजूबाजूचं वातावरण बदललं की जरा बरं वाटेल. कदाचित ही मात्रा लागू पडेल. मी अभयला तुला सोडवायला सांगते. सासूबाईंनी अभयला हाक मारली. थोड्याच वेळात अभय राधिकाला सोडवायला तिच्या माहेरी जायला निघाला. गाडीवर त्याच्या पाठीमागे बसलेली राधिका त्याच्याशी एकही शब्द बोलत नव्हती. राधिका, मी आईच्या वतीने तुझी माफी मागतो. विनाकारण तुला बोलत असते ती. अभयला वाईट वाटत होतं. राधिकाची काहीच चूक नसताना आपण तिच्याशी वाईट वागतो आहोत. अखेर ती लग्न करून आपल्या जबाबदारीवर या घरात आली आहे. तुम्ही का माफी मागताय? आपल्यात तर काहीच नातं नाही ना? तुम्हीच तर म्हटला होता, तू फक्त सुनेचं कर्तव्य कर. माझ्याकडून कसलीच अपेक्षा ठेवू नको. तेच तर करते आहे. आता एकदा का माहेरी गेली की परत येणार नाही मी. हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि सासूबाईंना सांगायला विसरू नका. दोघे राधिकाच्या माहेरी पोहोचले. राधिकाच्या माहेरी अभयला मानाची वागणूक मिळाली. जावई आले म्हणून सारे त्याच्या मागे पुढे करू लागले. काय हवं नको ते बघू लागले. काही वेळाने अभय निघाला तरी राधिका निरोप द्यायला पुढे येईना. अभय तसाच घरी गेला. अभय घरी आला पण राधिकाची कमी त्याला जाणवू लागली. मला सासरी जसा मान मिळाला तशी आई एक सून म्हणून राधिकाला अजिबात नीट वागवत नाही. सारखी बोलत राहते तिला आणि मी कसा वागतो तिच्याशी? नवरा असूनही नसल्यासारखा. बायको म्हणून कधीच स्वीकारणार नव्हतो मी तिला. इतके दिवस तिची धडपड दिसत नव्हती का मला? की दुर्लक्ष करत होतो मी? तिच्यात काय कमी आहे? ती कमी शिकली म्हणून की माझ्या अपेक्षा जास्त होत्या म्हणून? अभय अस्वस्थ झाला. राधिकाच्या आठवणीत बेचैन होऊ लागला. अभयची अवस्था आईच्या लक्षात येऊ लागली. मग कधी घेऊन येतो आहेस तिला?
तसेही राधिकाला जाऊन बरेच दिवस होत आले. नवीन लग्न झालं आहे तुमचं, असे इतके दिवस ती माहेरी राहिली तर लोक काय म्हणतील? एक मात्र लक्षात ठेवा भय, एखादी गोष्ट जेव्हा आपल्या जवळ असते तेव्हा तिची किंमत कधीच नसते. मात्र जवळ असणारी गोष्ट जेव्हा दूर जाऊ पाहते तेव्हाच तिची खरी किंमत आपल्याला कळते. अगदी त्याच दिवशी अभय राधिकाला घरी घेऊन येण्यासाठी तिच्या माहेरी पोहोचला. त्याला पाहून राधिकाला आनंद झाला खरा, पण तिने चेहऱ्यावर तसे दाखवले नाही. न जाणो पुढे नवरा कसा वागणार आहे. नवरा न्यायला आला म्हणून आई राधिकाला जाण्याची गडबड करू लागली. आता राधिकाला जाणे भागच होते. तिने मुकाटपणे आपले सामान भरले आणि अभयच्या पाठोपाठ ती सासरी आली. मला माफ कर राधिका. अभयने आपले कान पकडले. मी खूप चुकीचं वागलो तुझ्याशी. कदाचित बायको म्हणून माझ्या तुझ्याकडून अपेक्षा जरा जास्तच होत्या. तुला समजून न घेता वेड्यासारखा वागत राहिलो मी तुझ्याशी. तुझा सहवास खूप काही सांगून गेला. तुझं जवळ नसणं खूप काही शिकवून गेला. अभयने राधिकाला जवळ घेतले. मी आईलाही सांगेन तुला विनाकारण बोलत जाऊ नको म्हणून. अहो, आम्हा दोघींचे कधी भांडण नव्हतेच. ते केवळ आपल्या दोघांना जवळ आणण्यासाठी केलेलं नाटक होतं. केवळ नातं जुळलं म्हणून कोणी एकत्र यायचं नसतं. त्या नात्याची जाणीव असावी लागते ना, तरच एकत्र असण्याला अर्थ आहे. आई म्हणतात तेच खरं. सहवासाने प्रेम वाढतं हे नक्की. असे म्हणत राधिका अभयच्या मिठीत शिरली. समाप्त. लेखिका सायली जोशी. श्रोतेहो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.